तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन बसता? मग सावधान. हा व्हिडिओ तुमच्यासाठी धोक्याचा सिग्नल आहे. कमोडवर मनसोक्त स्क्रोलिंग, न्यूज, रील्सची मजा पाईल्सला आमंत्रण देते. मोबाईलच्या नादात 4-5 मिनिटांचं काम अर्धा-अर्धा तास चालतं आणि मग नको त्या ठिकाणी कळतंय ना कुठे प्रेशर वाढतं. रिसर्चमध्ये समोर आलंय की टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरामुळे पाईल्सचा त्रास हा 46% वाढलाय. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत माहिती घेऊया. हा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक आणि तब्येत पाणी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर हा रिसर्च PLOS जर्नल मध्ये छापण्यात आलाय. वैद्यकीय भाषेत पाईल्सला हेमरॉइड्स असं म्हणतात. टॉयलेटमध्ये पेपर आणि पुस्तकं जात होती, पण त्यांची जागा आता मोबाईलने घेतली. काहींना मोबाईल शिवाय बसताच येत नाही. तज्ज्ञांच्या माहितीनुसार टॉयलेट सीटमुळे रेक्टम किंवा गुदद्वारातील रक्तवाहिन्यांवर खूप ताण किंवा प्रेशर येतं, ज्यामुळे पाईल्सचा त्रास होण्याचा धोका असतो. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार पाईल्समध्ये रेक्टम मधील रक्तवाहिन्या सुजतात, ज्यामुळे प्रचंड वेदना, खाज येणं किंवा रक्तस्रावही होऊ शकतो. तुम्हाला कधीतरी याचा अनुभव नक्की आला असेल. तर संशोधकांनी यासाठी 125 लोकांचं सर्वेक्षण केलं, ज्यातील 66% लोकांनी टॉयलेटमध्ये स्मार्टफोन नेला. 54% न्यूज तर 44% टॉयलेटमध्ये सोशल मीडिया पाहत होते. रिसर्चमध्ये आढळलं की फोन वापरणाऱ्यांना पाईल्सचा त्रास हा 46% वाढला. 93% लोकांनी मान्य केलं की ते आठवड्यातून 1-2 वेळेला टॉयलेटमध्ये मोबाईल वापरतात. संशोधकांच्या माहितीनुसार दरवर्षी 4 मिलियन लोकांना पाईल्सचा त्रास होतो आणि ते रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. टॉयलेटमध्ये एकांत मिळतो, त्यामुळे मी फोन घेऊन जातो असं तुम्ही हा व्हिडिओ पाहून नक्की म्हणाल. पण ही रोजची सवय तुम्हाला कळणार नाही, हळूहळू मोठा प्रॉब्लेम बनते. म्हणून पुढच्या वेळेला 2 नंबरला गेलात तर फोन बाहेर ठेवून जा. स्क्रोलिंग सोफ्यावर चांगलंय, टॉयलेटमध्ये अजिबात नाही. तर मग तुम्हाला प्रश्न पडेल, शी करायला किती वेळ बसावं? सामान्यतः आपण टॉयलेटमध्ये 6 ते 10 मिनिटं घालवतो. लोकांचं लॉजिक आहे की एकांत किंवा मी टाइम कमोडवर बसल्यानंतरच मिळतो. तुम्हीही या मताचे आहात? तुम्ही किती वेळ टॉयलेटमध्ये बसता? कधी मोजलंय? उद्याच मोजून पहा. PLOS जर्नलमध्ये छापलेल्या माहितीनुसार स्मार्टफोन वापरणारे 37% जास्त लोक टॉयलेटमध्ये 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवतात. त्यांच्या तुलनेत स्मार्टफोन न वापरणाऱ्यांची संख्या 7% आहे. तर health.com शी बोलताना गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर जिम कॉक्स सांगतात, 5 मिनिटं हा कट ऑफ टाइम असला पाहिजे. सोप्या शब्दात शी करण्यासाठी 5 मिनिटं पुरेशी आहेत. पण आपण टॉयलेटमध्ये 6 ते 10 मिनिटं घालवतो आणि याचं प्रमुख कारण आहे आपल्या हातातला स्मार्टफोन. तर लोक टॉयलेटमध्ये किती वेळ घालवतात यावर मी थोडासा रिसर्च केला. मला health.com वेबसाईटवर त्यांचा नॅशनल पूप सर्वेची माहिती मिळाली. सर्वेक्षणाच्या माहितीनुसार 44% मिलेनियल्स टॉयलेटमध्ये 6 ते 20 मिनिटं घालवतात. तर टॉयलेटमध्ये 6 ते 20 मिनिटं घालवणारी 42% जेन झी जनरेशन आहे. 45 ते 60 वर्ष वयोगटातील 34% लोक 6 ते 20 मिनिटं टॉयलेटमध्ये बसलेले असतात. टॉयलेटमध्ये किती वेळ बसावं याचा काही ठोस वेळ नाही, पण जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसणं हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर अमेरिकेतील एका सर्वेक्षणातून समोर आलंय की वर्षभरात 2 दिवस म्हणजे जवळपास 49 तास लोक कमोडवर बसून घालवतात. तर नॉर्ड VPNच्या रिसर्चनुसार जगभरातील 65% लोक टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन बसतात. चॅटिंग, स्क्रोलिंग, सोशल मीडिया, मेसेजेस, ईमेलच्या नादात आपलं मुख्य काम झालेलं असतं, पण आपण फोनमधून बाहेरच येत नाही, फक्त स्क्रोल करत राहतो. कोणत्या देशात टॉयलेट स्क्रोलर्सची संख्या सर्वात जास्त आहे माहितीये? नॉर्ड VPNच्या वेबसाईटवर मला एक आर्टिकल सापडलं. टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाण्याबाबत हे सर्वेक्षण आहे. अमेरिकेत 70% जास्त लोक टॉयलेटमध्ये फोन घेऊन जातात. कॅनडामध्ये हे प्रमाण 65%, तर ऑस्ट्रेलियात 62% आहे. UK आणि जर्मनीमध्ये 59% आणि 54%. फ्रान्समध्ये 63% जास्त, तर पोलंडमध्ये 72%. पण स्पेनमध्ये सर्वाधिक 79% जास्त लोक टॉयलेटमध्ये फोन घेऊन जातात. भारतात किती लोक कमोडवर फोन घेऊन बसतात याबाबत काही रिसर्च नाहीये, पण यांची संख्या लाखात असेल हे नक्की. सर्वेक्षणाच्या माहितीनुसार टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मिलेनियल्स म्हणजे 26 ते 41 वर्ष वयोगटातील लोक आहेत.
आणि त्यानंतर नंबर येतो तो जेन झी जनरेशनचा. सोशल मीडिया स्क्रोल करणं, न्यूज, गाणी ऐकणं, ऑनलाईन शॉपिंग, फोन किंवा चॅट करणं आणि गेमिंग अशा ऍक्टिव्हिटी लोकांच्या टॉयलेटमधील हे अवांतर आणि आवडते छंद आहेत. पण तुमचे हे छंद आरोग्याची समस्या हळूहळू निर्माण करतायत. हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.